सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना लक्ष्य करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी आज नवीन आणि गंभीर आरोप केलेत। महादेव ॲप प्रकरणाचं बीड कनेक्शन असल्याचा मोठा दावा सुरेश धस यांनी केलाय। याचे धागेदोरे मलेशियामध्ये देखील असल्याचा धस यांचा आरोप आहे। तर बीड जिल्ह्यातील गायरान जमिनी गाळे बांधण्यासाठी हडपल्याचा आरोप देखील धस यांनी केलाय। तसंच बीडमध्ये होत असलेल्या सिने अभिनेत्रींच्या कार्यक्रमांचा दाखला देत त्यांनी इव्हेंट पॉलिटिक्स सुरू असल्याचं देखील म्हटलेलं आहे। एक प्रकरण महादेव ॲपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी। या टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय। 9 अब्ज एका व्यक्तीवरच्या नावावरती 9 अब्ज म्हणल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत। म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट। अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत। याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसं आका आहे, आका सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे? आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका। आता हे तो 3 वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे। तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हायना त्याचं? त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना? का? त्याचं कारण असं आहे की ते सगळे गाळे हे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहेत आणि जी गायरान जमीन त्यांना दिलेली मार्केट कमिटीला ती कुठे आहे? बार्शी नाक्यावर। आणि ह्यांनी हे जे गाळे बांधलेले आहेत हे कुठे? छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याच्या इथं। अशा पद्धतीने ते बांधले। तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती XYZ कुणाचा तरी टोल होता आणि तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे। आम्ही आपलं त्यांचं बघत असतो रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन ते लय नाचते जास्त, लय कंबार हल्ली ती सपना चौधरी। असे इव्हेंट बघायचे यांचे, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा। तुम्हाला राजकारण सुसायला लागले, तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले, तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लाख, अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का। आमचं लेकरो मेले त्याचे अर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पकडण्याचा प्रयत्न करतो। कशाचा पालकमंत्री? कुठून आणलाय बाबा ही जत्रा? आणि माझा घेरलंय, मला आमको केलं। तुला कोणी घेरलं बाबा? आम्ही कशाला घेरू? तर या सगळ्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ही सुद्धा याच्यामध्ये सुरेश धसी बोलणार आहेत आणि सुरेश धसीची मी चर्चा करणार आहे। शेवटी काही सुरेश धस साहेबांच्या मला शंका असतील तर सरकारसमोर मांडल्या पाहिजे। या तपासातल्या बाबी सुटणार नाही याची काळजी आम्हाला घ्यायची आहे आणि सर्वांनाच घ्यायची आहे। घटनेचा तपास महत्वाचा आहे आणि त्या तपासामध्ये कुठलंही स्टेटमेंट असे नको ज्या स्टेटमेंटनी या तपासाला थोडी त्या ठिकाणी अडचण निर्माण होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।